नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी इथे बनवला आहे चिकन पुलाव आणि बनवता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू म्हटलं तर चला बघूया। तर मी इथे घेतले हाफ केजी चिकन आणि त्याला मी गरम पाण्यात एकदम स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा आणि कढीपत्ता, कारण आपण चिकन बॉईल करून घेणार आहोत। तर चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी कुकर ठेवला। कुकरमध्ये तेल टाकलं। तेल टाकून झाल्यानंतर थोडेसे कांदे टाकले आणि कढीपत्ता टाकला। कांदे छान असे फ्राय झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि छान असं हळद पण मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर जे आपलं स्वच्छ चिकन धुवून ठेवलेलं होतं ते चिकन मी याच्यात टाकून घेतलं आहे आणि छान असं चिकन पूर्ण मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी याच्यात 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकलं, कारण चिकन बॉईल करतानाच आपल्याला मीठ चांगलं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी परत एकदा मिक्स केलं आणि जोपर्यंत याला पाणी सुटत नाही तोपर्यंत मी छान असं बॉईल होऊ दिलं आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरला झाकण लावलं आणि 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं जे चिकन आहे बॉईल चिकन ते असं रेडी झालं होतं। तर चला आता आपण मेन प्रोसेसकडे जाऊया, चिकन पुलाव बनवूया। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदे। तर जे कांदे आहेत ते मी स्लाइसमध्ये कट करून घेतले आहे। त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, टमाट्याची पेस्ट आणि 1 लिंबू। त्यानंतर आपल्याला इथे खडे मसाले लागणार आहे। तर मी घेतले आहे मिरी, लवंग, 4 ते 5 इलायची, दालचिनीचा तुकडा, जावेत्री आणि तेजपान आणि जायफळ आणि त्याच्यानंतर आपले हे घरगुती मसाले आहेत। तर चला आपण बघूया। तर मी गॅसवर छान असं मोठं भांडं ठेवलं होतं, पातेलं ठेवलं होतं आणि ते छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकलं आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर मी जे कांदे स्लाइस करून कट केले होते ते कांदे टाकून घेतले आणि छान असे मिक्स करून घेतले आणि आपल्याला जे कांदे आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। तर जे कांदे आहेत ते छान असे फ्राय झाले आहेत आणि त्याच्यानंतर आपला जो खडा मसाला होता तो मी याच्यात पूर्ण टाकून घेतला आहे आणि जर तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर तुम्ही खडा मसाल्याची जी पावडर आहे ती तुम्ही त्याच्यात टाकू शकतात। तर छान परत एकदा मी फ्राय करून घेतलं आणि आपली अद्रक लसूणची जी पेस्ट आहे मी ती टाकून घेतली आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मी परत एकदा सगळं छान असं मिक्स केलं। अद्रक लसूणची पेस्ट फ्राय होत नाही तोपर्यंत आपण अजून परत एकदा छान असं फ्राय होऊ देणार आहोत। तर त्यानंतर आपली जी पेस्ट आहे मिरची पुदिनाची तर ती आपण टाकून घेणार आहोत आणि मिरची आणि पुदिनाची पेस्ट टाकून झाल्यानंतर मी परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि 5 ते 10 मिनिटं परत एकदा त्याला छान असं फ्राय होऊ दिलं। तर छान असे कांदे आणि जी पेस्ट होती ते छान असं फ्राय झाल्यानंतर जे आपले घरगुती मसाले होते, लाल तिखट, काश्मीरी मिरची, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, तर मी सगळं टाकून घेतलं आणि परत एकदा छान मिक्स होऊ दिलं आणि जे मसाले आहेत ते छान असे फ्राय होत नाही तोपर्यंत मी छान असं होऊ दिलं आणि त्याच्यानंतर आपली जी टमाट्याची पेस्ट बनवली होती ती मी टाकून घेतली। तर छान असं मिक्स केल्यानंतर आपले जे टमाटा आहे, जी पेस्ट आहे, तर ते छान असं शिजायला हवं म्हणून मी झाकण ठेवून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त शिजवून घेतलं 5 ते 10 मिनिटं। त्यानंतर तुम्ही बघू शकतात खूप छान असं तेल सुटलं आहे आणि आपले मसाले जे आहेत ते खूप छान असे बॉईल झाले आहे।
आणि जे चिकन आपण बॉईल करून ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी मी याच्यात टाकून घेतलं आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं. तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आपण चिकन बॉईल करताना पण मीठ टाकलंच होतं, म्हणून याच्यात पण थोडंच मीठ टाकायचं 1 ते 1.5 चम्मच आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर छान अशी ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि मी एक एक करून छान असे तांदूळ याच्यात टाकून घेतले. तर मी यात तांदूळ टाकून घेतले आहे आणि तांदूळ टाकून झाल्यानंतर आपला जो मसाला आणि तांदूळ आहे त्याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल तेवढं याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि आपलं जे बॉईल चिकन होतं ते पण मी याच्यात टाकून घेतलं. तर छान असं सगळं मिक्स झाल्यानंतर मी याच्यात आपल्याला पाहिजे जेवढं पाणी याच्यात टाकून घेतलं आहे. जेवढं तांदूळला पाणी लागेल तेवढं ह्याच्यात तुम्ही पाणी टाकून घ्या आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्या. तर मला पाहिजे तेवढं मी याच्यात पाणी टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं याला छान असं शिजू देऊ, उकळू देऊ. तर तुम्ही बघू शकतात मी झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर आपली जी तांदूळ आहे ते छान असे शिजले आहेत. तर आपल्याला याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे. तर मी वरतून कोथिंबीर टाकली आणि परत एकदा छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण याला आता छान असं शिजू देणार आहोत. तर मी याच्यावर झाकण ठेवलं आणि 15 ते 20 मिनिट मस्त छान लो गॅसवर मस्त शिजू दिलं. ओके, तर फ्रेंड्स आपली जी चिकन बिर्याणी आहे, सॉरी जो आपला चिकन पुलाव आहे तो असा रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात काय मस्त दिसतोय आणि खूप छान असा सुटसुटीत असे तांदूळ पण शिजलेले आहेत. ओहो फ्रेंड्स, खूप भारी झाला होता. खरंच खूप भारी झाला होता आणि तुम्ही बघू शकता दिसायला पण काय सुंदर दिसतोय आणि खायला पण तेवढाच खूप टेस्टी होता. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा चिकन पुलाव कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.